सांगाल आपली आपली ही स्पर्धा जी आहे आग्री प्रीमियर लीग 2024 ही सुशोभित झाली त्यासाठी थँक्यू सो मच. संदेश निखिल दोन्ही सामनावीर जाताना आपले संघासाठी सेमीफायनलचा नॉकआउट सामना यो या ऑलरेडी बिलोजी स्पोर्ट्स हा संघ शेवटचे फायनलला पोहोचलेला आहे आणि बघूया आता सामना होते. घाई करा रे होय अंपायर तुम्हाला प्लीज विनंती आहे की घाई करायचे तुम्ही. बॉलरचं नाव आकाश निखिल आणि संदेश. बघूया विठाई स्ट्रायकर मधलं खेळायला गेलेला प्लेअर आणि चार षटकांचा सामना असेल. निश्चित एक षटक पॉवर प्लेचा असणार आहे आणि 3 प्लेअर तुमच्या बाहेर असतील एका षटकाला पॉवर प्ले मध्ये. सेमीफायनल नंबर 2 चा मॅच होतो स्टार्ट. पुन्हा एकदा आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं या आग्री प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. सेमीफायनल नंबर 2 आग्री स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला विठाई विक्टोरियस या दोन संघादरम्यानचा सेमीफायनल नंबर 2 होतो स्टार्ट. सलामी जोडी मैदानामध्ये सज्ज निखिल आणि संदेश आणि बॉलिंग साठी आकाश. आकाश आहे एका बाजूला आपण बघतोय गोलंदाजी स्टार्ट. पहिला चेंडू हाताळण्यासाठी टप्प्याचा चेंडू होता ऑन द टोस. चेंडूला खेळलाय चेंडू पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा. बाउन्स होता कारण डोक्यावरनं जवळपास पार झालाय. पहिला मॅच आपण सेमीफायनलचा पाहिलाय आग्री प्रीमियर लीग. आग्री युवा प्रतिष्ठानने केलेला प्रयत्न त्यांनी केलेला या पहिला प्रयत्न आणि त्याच्यामध्ये लाभलेली खेळाडूंची साथ प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि प्रत्येकानं दिलेलं योगदान या सर्वांचा मिलाप आहे या आग्री प्रीमियर लीग मध्ये. टप्प्याचा चेंडू होता मिस केला चेंडू यष्टीच्या हाताला लागून शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये फील्ड केला जातोय. एक धाव बाईचा इशारा होता पंचाकडे. एक धाव पूर्ण अनिल आमच्या जोडीनं जोडले जातात. रवी पाटील सुद्धा आहेत आमच्या जोडीनं. दोन धावा धावफलकावरती आहेत. पहिला सेमीफायनल थरार आपण बनवलाय. आता हा दुसरा मॅच आहे. बघूया आता सँडीने मागच्या मॅचला जवळजवळ त्यांनी हातातली गेलेली मॅच त्यांनी वापस आणली ना त्यांनी सामन्यावरचा पुरस्कार प्राप्त केला. असा सँडी हा 2 दिवसापूर्वी जर्मनीहून आपल्या पुरापाडा गावात दाखल झाला आहे आणि बघूया त्याच्या आता षटकारच्या आता तुम्हाला 100% बघायला मिळेल. यात मात्र 3 मात्र शंकाने मिळेल. रवी पाटील आपल्याला तांबेलकरांना विद्यमान सरपंच नंदकुमारजी घरत यांचं सुद्धा शुभागमन व्यासपीठावरती झालंय. आपलंही सहर्ष स्वागत आहे या आग्री प्रीमियर लीग मध्ये. आपलं सहर्ष स्वागत. खुर्ची आम्ही नंदकुमार घरत साहेबांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. फायनल विजेत्या संघाला 5,000चं रोख पारितोषिक आहे. नंदकुमार घरत अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडनं धन्यवाद. चला दरम्यान 2 मानाचा मॅच या ठिकाणी संपादन केलेले खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवरती आणि गोलंदाजी मार्कवरती सुद्धा गोलंदाज जो आहे तो सुद्धा मानाचा मॅच जर्सी घातलेला गोलंदाजी मार्कवरती आहे. म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई समोरासमोर दिसते या ठिकाणी आणि ती लढाई करत असताना आपण पाहतोय आकाशने सुद्धा सुरुवात चांगली केली गेलेली आहे. माननीय इशारा पंच झाला त्यानंतर आपण पाहिला अवांतरची 1 धाव बाईची 1 ऍड झाली होती आणि त्यानंतर फक्त 1 धाव बरोबर फलकावरती लगावली जाते. बरं धाव संख्येत 1 नाही भर धाव संख्येत 3. बघूया निखिल आपल्या संघाटी काय करते. आग्री स्ट्रायकरचा गोलंदाज जोरदार फटका उंचावर फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बघूया कुत्रा मध्ये असून सुद्धा उत्तमरित्या कॅच पकडलेला आहे तो आपल्या निखिल तचेलबाद. मी माननीय श्री भरत नाना घरत यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. भरत नाना घरत यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या कमिटीचे सदस्य आहेत त्यांनी सर्व ठिकाणी ग्राउंडच्या भोवती थांबायचं आहे. आग्री प्रीमियर लीग साठी जे आपले सदस्य आहेत कमिटी मेंबर आहेत त्यांनी चारही साईडला थांबायचं आहे कारण की आता ह्या सगळे सामने हे अडीतडीचे आहेत आणि निखिल कॅच आउट झाला आहे. भरत नाना घरत यांना विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठावर यायचं आहे. सचिनने कॅच जबरदस्त पकडलेला. अच्छा स्पर्धेमध्ये निश्चित सचिनचं योगदान मोलाचं राहिलेलं आहे आग्री स्ट्रायकर संघासाठी कारण या एक झेल अजूनपर्यंत सुटलेला नाहीये त्याच्या हातून. कालच्या दिवसामध्ये 3 झेल टिपले गेले होते. आजच्या दिवसामधला हा पहिला झेल म्हणजे सेमीफायनल मध्ये. आता नवीन फलंदाज 1 डाऊनचा फलंदाज गौरव घरत स्ट्राईक एंडवरती दिसतोय. महत्वाचा फलंदाज कर्णधार आयकॉन प्लेअर या ठिकाणी आपण पाहतोय. विठाई
विक्टोरिया संघाचा क्या बात आहे फुल डिलिव्हरी त्या चेंडूवर हिट केलाय पुन्हा एकदा जेलच्या खाली चेतन जेल टिपला गडी बाद मिस्टर गौरव गौर जैसे आए वैसे ही वापस चले गए मी सांगते कारण की चेतनच्या आमच्या ग्राउंडवर चेतन ॲडव्होकेट चेतन यांनी 2 उत्तम झेल पकडलेला आमच्या ग्राउंडवरती रोज प्रॅक्टिसला ते याचा परिणाम आहे त्याचा देखील होम ग्राउंड झालेला आहे आणि आमच्या ग्राउंडवरची होम ग्राउंडची माणसं ही 2 माणसं होऊन झालेली आहेत. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी बघितले नसतील सचिन चेतनचे 3 झेल आज 2 बॅक टू बॅक झेल या ठिकाणी बघून घ्या. या स्पर्धेतील तब्बल 5 झेल पकडणारा चेतन नवीन फलंदाज अंकुश गरद फलंदाजी मार्क वरती येतोय. अंकुश गरदने आतापर्यंत फलंदाजी मार्क वरती अजूनही आपली चुणूक दाखवलेली नाहीये परंतु आता सेमीफायनलचा मुकाबला आहे तिथे करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी उभं राहणं गरजेचं आहे स्ट्राईक एंड वरती किंवा खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे तरच या धाबा ज्या करायच्या या इनिंग मध्ये आणि हॅट्रिकच्या संधीवरती आकाश पाटील चला मॅच अशी स्टार्ट झाली की जिथून पहिल्याच ओव्हर मध्ये आकाशनं विकेट आतापर्यंत प्राप्त केला. मागचा मॅचचा हिरो मागचा मॅचचा सामनावीर कोण आहे त्याचा उल्लेख केला जाईल पहिल्या या षटकाच्या संबंधाने. पहिलं षटक सुरू आहे स्कोर थांबलेला 3 वरती 2 गडी बाद 3 थोडीशी अडकळी डलमली सुरुवात आहे विटाय विक्टोरियस संघाची. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला चेंडू अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय जोपर्यंत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेनिशी स्कोर जाऊन पोहोचलाय 4 वरती 2 गडी बाद 4 धावा. प्रथम बॅटिंग करताना विटाई विक्टोरियस संघ. शेवटचा चेंडू आहे निषेधाचा आपण पहिल्या षटकापासूनच थोडंसं थांब बांधून ठेवण्याचा प्रयत्न हा संध्याकाळच्या 17 निषेध संध्याकाळच्या 17 हवेचा वेग मंदावलेला असतो आणि त्या मंदावलेल्या वेगामध्ये चेंडू सीमापार धाडणं मुश्किल होते परंतु आता मात्र पहिल्या षटकामध्ये थोडंसं बांधून ठेवलेलं आहे आणि बांधून ठेवल्यानंतर आपण पाहतो 4 धावा आणि बॅक टू बॅक 2 गडी गारा झालेले आहेत आणि ते सुद्धा महत्वाचे गडी. एका ठिकाणी निखिल बाद झाला त्यानंतर आपण पाहिलं गौरव घरत आयकॉन प्लेअर या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. आता मात्र शेवटचा चेंडू मार्गस असणार आहे आकाश यांची प्रभावकारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संदेश मागच्या सामन्यामधला हिरो स्ट्राईक एंड वरती आहे शेवटपर्यंत खेळपट्टीपती राहिलं तर निश्चितच या सामन्यामध्ये या पहिल्या इनिंग मध्ये एक मोठी टोटल सेट केली जाऊ शकते. बॅटची वरची कडा चेंडू हवे झेल खाली आकाश स्वतः झेल टिपलाय गडी बाद. या षटकामधला 3रा गडी गारतोय संदेशच्या रूपाने. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू येते मला लाज. फार मोठा धक्का संधीचे आउट होण्यावर फार मोठा धक्का विटाय विक्टोरियसच्या संघाला आणि बघू कल्पेश लेफ्टी बॅट्समन कल्पेश जाते खेळाडू हाणामारीसाठी प्रसिद्ध असलेला रणनीती अपनावी लागेल कारण विटाय विक्टोरियस संघाला निश्चितच आपण पाहिलं लेफ्ट हँड फलंदाज बाद झाल्यानंतर लेफ्ट हँडर फलंदाज या ठिकाणी मैदानात उतरताना दिसतं कारण लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन ज्या टायमाला असते त्या टायमाला थोडंसं फिल्डिंग मध्ये अफरातफरी केली जाते आणि त्यावेळेस खेळत असताना थोडंसं फिल्डिंग मध्ये थोडंसं अफरातफरी करत असताना थोडंसं या ठिकाणी कठीणाईच्या सामोरे जावं लागते फिल्डिंग करत असताना. दरम्यान पहिलं षटक संपलं 1 षटकाच्या समाप्तीला धावा फलकावरती 4 आहेत आणि 3 महत्वाचे गडी बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत. नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी मार्क वरती भूपेंद्र घरत मानाची मॅचची जर्सी घातलेला हा सुद्धा गोलंदाजी मार्क होती. कालच्या दिवसामध्ये भूपेंद्र घरची गोलंदाजी सुद्धा प्रशंसनीय होती आणि प्रशंसनीय असताना त्याच्या मॅन ऑफ मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावरती आहे. त्याचा उल्लेख केला तर पण एक क्रॅश प्राइज अजून आले लागोपाठच्या 3 विकेटसाठी विद्यमान सरपंच नंदकुमारजी घरत यांच्याकडनं लागोपाठचे 3 विकेट 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि लागोपाठचे 6 षटकार जर आले 6 6 6 6 6 लागोपाठच्या 6 षटकारासाठी अग्री समाज उपाध्यक्ष संदीप जीवाजी यांच्याकडनं 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओ हाथ तो आया बिल्कुल हाथ आया मुंह ना लगा आसे फिसता एक जीवनदान मोठं जीवनदान भूपेंद्रसाठी कॅश प्राइज आहे. आता एक कॅश प्राइज आहे का कॅशबॅक आहे जसा आपण जीपे वरती फोन पे वरती करतो तसा कॅशबॅक आहे. एवढे ग्लोव्ज घालून सुद्धा कॅच आपल्याला
हलवा कॅच सोडलेला आहे आपल्या असं तो पाशी. कॅशबॅक आहे ना, तो कॅशबॅक असतो तो फक्त 2-4 रुपयांचा असतो, 5 रुपयांचा असतो, 6 रुपयांचा असतो. मोठे कधी अजूनपर्यंत भेटलेले नाहीयेत. पण तेवढं मोठं पेमेंट करा ना तुम्ही. ते पण आहे, परंतु अरे या छोटे ठिकाणी काय payment केलं केलं तर cashback थोडं देणार. जेल सुटला अंकुशचा जीवदान लाभलं गेलेलं आहे. आता मात्र कॅशबॅक होईल का यावरतीचा नजर असणार आहेत, कारण अंकुशचं जीवदान लाभल्यानंतर धाकड फलंदाज आहे. स्ट्रायकर मध्ये जोपर्यंत राहील तोपर्यंत मोठे फटके आपल्याला दिसून येतील. भूपेंद्र साठी कॅश प्राइज आहे. केतन भोई, केतन कडनं लागोपाठचे 2 विकेट साठी 1000 आणि कल्पेशने जर सिक्सर मारला, कल्पेश स्ट्रायकर आणलाय. क्रॉस बॅट आहे पहिला. आणि एका गोष्टीचा आश्चर्य आहे बाबा, बँक बंद आहेत पण एटीएम चालू आहे. पण एटीएम मध्ये पैसा असतो, पण त्याच्यामध्ये एसी पण असतो. एसी कशासाठी असतो अनिल? ऐसा तो एटीएम में कोई नहीं, थंडावा नाही. एक्चुअली पैसों में थोड़ी गर्मी होती है, इसीलिए तो एटीएम में एसी होती है. अकोटा चेंडू या ठिकाणी पॉइंटला कट केलेला आहे. निश्चितच आकाश त्या ठिकाणी तैनात आहे आणि आकाशने उचलून फेकला तोपर्यंत एक धाव घेतली गेलेली. म्हणजे कल्पेशला जमलं नाही, पण ते जमवण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आणलं जाते अंकुश यांना. अंकुश आहे 2-3 हिरो गेलेत. निखिल, संदेश, गौरव 3 हिरो पास झालेत. आता नवा हिरो पाहिजे. आता तो जॅकीचा चित्रपट हिरोवाला आला होता. साइड हिरो आहे हा. साइड हिरोला 1 साइड हिरो बनायचा आहे. अजून एक क्रॉस बॅट फटका. चांगलं षटक ते आतापर्यंत आपण बघतोय भूपेंद्रचं. या षटकामध्ये अनिल जर आपण खेळ पाहिला ना, तर या षटकामध्ये संधी दिली नाहीये, चान्स दिला नाहीये. नो चान्स फॉर द बिग हिट. पण बिग हिट पाहिजे, मोठा फटका पाहिजे तुम्हाला. सेमीफायनलचा मॅच आहे, अगदी स्ट्रायकर अगेन्स्ट मॅच. कोलवा टप्प्यात चेंडू तर बॅटच्या कडेला लागतो. चेंडू जातो शॉर्ट बॅट थर्ड बॅट रिझर्व मध्ये. फील्ड केलं गेलाय. एक धाव या चेंडूवरती पुन्हा एका धावेच्या धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 7 वरती 1.5 षटकांचा खेळ झालाय आतापर्यंत. धावा धावफलकावरती 7. शेवटचा बॉल आहे. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल नंबर 1 बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा टीम. ऑन द टॉस बॅकफुटला गेला, पंच केलाय. चेंडू झाला सीमारेषाजवळ, आकाश पोहोचतोय. चेंडू गेला सरला सीमारेषा पार. चौकार कल्पेशच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित भोईरने लवकर मंचावर यायचा आहे. रोहित भोईर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोहित मागच्या मॅचचा हिरो, ज्यानं हिट केलं, हिट ठरला, फिट ठरला आणि आपल्या टीमचं काम पण फिट केलंय. रोहित लवकर यायचं आहे. रोहित आपण या. कालचा दिवस पण रोहितनं गाजवला होता. कालच्या दिवशी काय बॅटिंग रोहितनं केली होती या, आणि सामनावीरचा पुरस्कार इथे दिला जातोय. सामना लवकर चालू करायचा आहे. रोहित शेठ धावते जरा. चेतनला 1 विकेटसाठी 100 आणि 3 विकेट लागू घेतलं 500 रुपये रोख बक्षीस. त्याचबरोबर विजेत्या रॉकस्टार मुक्काम यांच्या ग्रुपतर्फे आणि जो विजय संघ होईल या आग्री प्रीमियर लीगचा, त्या विजय संघाला माननीय सरपंच नंदकुमार घरस साहेबांकडनं रोख 5000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. विजेता संघ बोलले साहेब आम्ही. फायनल धावसंख्या झालेली आहे ती 11. 3 गडी बाद, 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना जरा धावत यायचं आहे. कार्यकर्ते, कॅमेरामॅनना नम्र विनंती आहे की मॅन ऑफ द मॅच साठी माननीय श्री विजय पाटीलजी साहेब यांच्या तर्फे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येत आहे. सरपंच जे नंदकुमार साहेब आपल्या हस्ते ही ट्रॉफी सुद्धा देऊन रोहितला गौरव करण्यात येईल. तिसरं षटक धावसंख्या झालेली ती 11. 1-1-11 11 धावा धावफलकावरती आहे. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर खेळाडू ठरला होता रोहित. आणि रोहितला इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता. बॅटची वरची कडा शुभेच्छा खूप अंतिम सामन्यासाठी. दुसरा झेल सोडलेला आहे तो किपरने.
हा झेल झाला कठीण होता, प्रयत्न खूप केला परंतु तो टिपण्यात यश आलं नाही, त्यामुळे एक धाव मिळालेली आहे. आणि रवी पाटील एक आगल्या वेगळ्या कॅश प्राईज झाले. आता विकेट किपरनं 2 कॅच सोडल्यात. तिसरा जर कॅच त्याने सोडला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. संदीपजी वजे यांच्याकडनं आहे. म्हणजे पकडो कैच जीतो मैच, पकडो कैच कैच जीतो, लेकिन यहाँ छोड़ेंगे कैच तो भी कैच जीतेंगे. कॅश दुसरा चेंडू चिरागचा. आणि त्याच्याकरता पण टर्म्स अँड कंडिशन आहेत, म्हणजे हातात आल्यानंतर पडल्या पाहिजे, मुद्दाहून नाही. 3 सिक्सरसाठी संदीपजी वैद्य यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि 6 षटकारासाठी 5000. आत येतो थोडा चेंडू, वेगवान गोलंदाज आपण बघतोय चिराग. कालचा दिवस आपण चिरागनं गाजवलेला पाहिलाय, तो चिराग आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 12 आणि तुमच्या दिशेने मिळतोय. 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय आणि 9 चेंडू मध्ये आधी किती धावा बनतील? 10, 12, 15 की 9 मध्ये अजून 20 बनतील? 9 मध्ये 20 बनणं गरजेचं आहे, पण 9 मध्ये 20 बनणं गरजेचं आहे का? तर एक फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. कारण आतापर्यंत धावांची संख्या पाहिली तर धावफलक पाहिलं तर 12 धाव फक्त फलकावरती लगावले गेले आहेत. अजून येणारे 9 चेंडू बाकी आहेत, तर निश्चितच या 9 मध्ये 20 येणं गरजेचं आहे. त्यासाठी अंकुशला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. 2-3 मोठे फटके मारणं गरजेचं आहे, तर या धावा गोळा केल्या जाऊ शकतील. परंतु या ठिकाणी काय घडते तर कल्पेश यांना स्ट्राईक वरती ठेवून दिलेला आहे आणि अंकुश घरत यांना स्ट्राईक वरती येण्याची संधी मिळत नाहीये आणि त्या कारणे डॉट वरती डॉट चेंडू हाताळले जातात चिराग पाटील यांच्या मार्फत. पण चिरागची ती स्ट्रेंथ आहे, चिरागची ती ताकद आहे आणि त्यांच्या नावामध्ये आहे ना, टीमच्या नावामध्ये आगरी स्ट्रायकर आहे. आगरी बाणा आहे, आगरी आग आहे आणि स्ट्राईक करणं, स्ट्रायकर करणं ते आगरी स्ट्रायकरने केलंय. आता स्ट्राईक केलाय, पुढे येऊन केलाय, चेंडू हवेमध्ये. सो सोनार की एक लोहार की एक फटका कल्पेशच्या बॅट मधनं षटकार, सिक्सर. थँक्यू. आणि प्रत्येक षटकारासाठी खास करून कल्पेशसाठी कॅश प्राईज होता 500 रुपये. संदीपजी वजे यांच्याकडनं कॅच प्राईज होतं 1 सिक्सर. आणि ओमकार साठी पण आहे. ओमकार प्राईज आता कला देऊन ते पण तुम्हाला आणते साहेब मी, कारण काय माहिती आहे का, कालचा दिवस संकष्टीचा होता, आजचा दिवस खावा पिवाचा आहे, त्यामुळे कॅश प्राईजचं बक्षीसचा काहीतरी फायदा, पुरेपूर फायदा घेतील आपला खेळाडू. स्कोर जाऊन पोहोचला तो 21 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रुपेश. एक मॅच असाच होता, त्यावेळेला रुपेशने बॅटिंग केली होती तिसऱ्या मॅच मध्ये आणि आता रुपेश आलाय. अनिल तुमच्या दिशेने मी येतोय. 5 चेंडूचा खेळ आहे, स्कोर थांबलेला आहे 21-21. जो स्कोर थांबलेला आहे त्याला आता वाढवणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, चेतन गोलंदाजी मार्कवरती आहे. चेतनने कालच्या दिवसामध्ये सुद्धा गोलंदाजी मार्कवरती चांगलं काम केलं होतं, परंतु आज मात्र या ठिकाणी सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये पहिला चेंडू सुरेख पद्धतीने हाताळला गेला. एक धाव घेतलेली गेली होती, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अंकुश आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. त्यामध्ये लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती मिस्टर रुपेश आहे. रुपेशच्या मध्ये सुद्धा ती ताकद आहे मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची, परंतु याच 5 चेंडूमध्ये किमान 10 धावा येणं गरजेचं आहे, तर निश्चितच फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकते. सरळ बॅटिंग मारले फटका निश्चितच चिराग पाटील चेंडूवरती येतोय, अडवला जातो चेंडू, फेकी होते, फेकी येईपर्यंत या ठिकाणी गॅदर होतोय, अपील केली जाते. अपील केल्यानंतर पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केलेला आहे. येस, कोणती रिस्क न घेता पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केला गेलेला आहे. तिसरे पंच इथे रवी पाटील तुमच्या दिशेने येतोय. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे, सेमीफायनलचा मॅच आहे. 4 चेंडूमध्ये 2 तरी षटकारांची आवश्यकता आहे, जेणेकरून 12 धाव आल्या तर धावसंघाला थोडी मजा तरी येईल सेमीफायनलच्या संघासाठी, या सामना बघण्याला प्रेक्षकांना. पंचाचा इशारा आला, इट्स नॉट आउट. याचा अर्थ 2 रन झालेत.
नॉट आउटचा इशारा आलेला निश्चितच काय वॉट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला रवी मानकर यांच्याकडनं. निश्चितच एंडिंग झोनला खतरे का मोड मध्ये होते म्हणजे डेंजर झोनला होते. डेंजर झोनला असताना स्वतःला क्रीज मध्ये पोहोचवलं आहे. नाही त्यांना क्रीज मध्ये पोहोचायचं होतं, 2 धावा करायचे, त्यापेक्षा स्ट्राईक रुपेशला द्यायचा होता. स्ट्राईक महत्वाचा होता, स्ट्राईक रुपेशला द्यायचा होता. चेतन ज्यानं कालचा दिवस सुद्धा चांगली गोलंदाजी केली. चेतन स्ट्राईक केलेला रुपेश गोलंदाजीसाठी. कोलवाटा चेंडू होता ऑन साईडला खेळलाय. चेंडू जातो मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू पडतो बोधला. एक धाव तोडचा फंबल आला असतो. बॅट्समॅन गेट सेकंड. 2 धावा चेंडू पडतो पूर्ण. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 25 25 25 25 25 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ आता अजूनही शिल्लक राहिला. सर्व प्रेक्षक षटकाराची वाट बघतायत. बघूया रुपेशच्या किंवा रवीच्या बॅटीतनं षटकाराची वाट बघणारे प्रेक्षक भरपूर इथे बसलेले आहेत. बक्षिसांचा वर्षाव करणारे दानशूर व्यक्ती देखील या ठिकाणी बसलेले आहेत. बघूया. येस कोलवर डब्याचे चेंडू या ठिकाणी निश्चितच आकाशपर्यंत चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट केले जातात. मोठे फटके येत नाहीये. चौकार षटकार तर निश्चितच दुहेरी धावसंख्या धावून धावसंख्येच्या वाटचालीला पुढे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. या घडीला तर टीमला तेच पाहिजे ना. टीमला तेच पाहिजे. धावा कशा पण येऊ द्या. विठाई विक्टोरियसला रन कशा येऊ द्या. रन येणं गरजेचं आहे. धावा येणं गरजेचं आहे. आणि त्याच धावा मागच्या 3 चेंडूवरती डबल धावा आल्यात. शेवटचे 2 बॉल आहेत. स्कोर जाऊन पोहोचला 27 वरती जाऊन स्कोर पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 चेंडू आहेत. अजूनही षटकाराची अपेक्षा आहेत. कोलवटप्याचा चेंडू होता तो ब्लॉक मध्ये चेंडू हाताळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक होते. 1 धावा या चेंडूवरती. विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइस. रॉक शॉट ग्रुप मुक्कामपाडा. शेवटचा बॉल शिल्लक. स्कोर 28. 28 धावा फलकावरती लगावलेला शेवटचा चेंडू आणि चौकार लगावला तर 32 धावा फलकावरती लगावल्या जातील. षटकार लगावला तर 33 धावा लगावल्या जातील. 33 धावा टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाऊ शकेल. चौकार लगावला तर 34 होतील. 32 होतील. 33 टार्गेट. षटकार आला तर 34 होतील आणि 35 टार्गेट. 2 धावा आल्या तर 31 आणि 30 आणि 31 टार्गेट सेट केलं जाऊ शकेल. परंतु या चेंडूवरती दिसून येईल आपल्याला काय होईल. क्या बात आहे. स्लॉक मधल्या चेंडूला या ठिकाणी सर्व बॅटिंग मारले फटका. त्या ठिकाणी चिराग पाटील चेंडू वरती येतोय. जेल टिपला जातोय. म्हणजे 2 पण नाही, 4 पण नाही, 6 पण नाही, गडी बाद. एकही धाव नाही या चेंडूवरती. म्हणजे 28 वरती धावसंख्या स्थिरावली जाते 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि 29 धावांचं टार्गेट आगरी स्ट्रायकर संघासाठी येऊन राहते. विठाई विक्टोरियस लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. चला डीजे. चेतनसाठी कॅश प्राइज आहे. चेतनसाठी कॅश प्राइज. जब से पहना है मैंने ये इश्क सहरा खली बली हो गया है दिल. दुनिया से मेरा खली बली हो गया है निश्चित आपण पाहतोय. चला मैदानामध्ये विठाई विक्टोरियस चला मैदानामध्ये दाखल व्हा. आणि आगरी स्ट्रायकर्स चला मैदानाच्या बाहेर लगेच सलामीवर फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहेत. चेतनसाठी कॅश प्राइज आहे 200 रुपये. रॉकशॉट ग्रुप तर्फे चेतन यांना ॲडव्होकेट चेतन यांना 200 रुपये रोख बक्षीस. 5 मिनिटात 200 रुपये नाही घेतले तर ते आम्ही घेऊ. लगेच येणार कारण त्यांना माहिती आहे वेळेचं महत्व काय आहे ते. नाही तर 200 गायब. रॉकशॉट ग्रुप मुक्कामपाडाकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. या स्पर्धेसाठी बऱ्याच जणांचं योगदान आहे. प्रत्येकाने दिलेलं सहकार्य. त्यामध्ये आपण पाहिलं तर श्री देवराम पद्मा पाटील ब्लू विहाव रिसॉर्ट अर्नाळा यांच्याकडनं 25,000 रुपये जे पहिलं बक्षीस आहे. श्री महेश आणि श्री संजय रामचंद्र पाटील मानस रिसॉर्ट अर्नाळा 15,000 रुपये जे दुसरं प्राइज आहे. आणि श्री दीपक आणि हितेश भोई भोलिनाका यांच्याकडनं 15,000 रुपये. क्रिकेट प्रेमी पुळापाडा शुभचिंतक 15,000 रुपये. क्रिकेट प्रेमी कोल्हापूर शुभचिंतक 10,000 रुपये. श्री संदीप वजे मुक्कामपाडा 10,000 रुपये. श्री अशोक पाटील काचेरीपाडा 10,000 रुपये. पाटील रिसॉर्ट अर्नाळा 10,000 रुपये. सागर रिसॉर्ट अर्नाळा 10,000 रुपये. क्रिकेट प्रेमी
पुरापाडा शुभचिंतक 10,000 रुपये, श्री गोपी भोईर कोल्हापूर 10,000 रुपये, श्री वासुदेव गौऱ्या पाटील बतालवाडी 10,000 रुपये, श्री भास्कर पाटील खांबाळा 8,000 रुपये, श्री पराग मानकर बोलिन्स 5,000, श्री जगन भोईर बोलिन्स 5,000, श्री भरत गरत पुरापाडा 5,000, श्री नंदकुमार गरत मुक्कामपाडा सरपंच 5,000, श्री सकाराम महाडिक 5,000, श्री जगदीश मानकर रानपाडा 5,000, श्री जयेश पाटील खांबाळा 5,000, श्री रमेश वजे मुक्कामपाडा 5,000, श्री राहुल गरत पुरापाडा 5,000, बिलोजी स्पोर्ट खांबाळा 5,000, हरीश्वर पाटील पुरापाडा 5,000, विजय भोईर खांबाळा 5,000, केतन भोईर खांबाळा 2,500, वसंत मात्रे पुरापाडा 2,222, जयेश गरज शुभचिंतक 2,000 रुपये, किशोर पाटील ग्रामसेवक मुक्कामपाडा 2,000 रुपये, मनोहर महाडिक मोलीस 1,500 रुपये, रमेश गरत खांबाळा 1,100 रुपये, नक्षत्र रिसॉर्ट अर्नाळा 3,000, पुरुषोत्तम कुडू मुक्कामपाडा 2,000 रुपये, कल्पेश पाटील मुक्कामपाडा 2,000, भरत भोईर अध्यक्ष 5,000 रुपये, अजित पाटील मोठेपाड 5,000 रुपये. लवकरात लवकर शेतकऱ्यांना लावून घ्यायचा आहे विठा विक्टसनी. लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. ओपनिंगचे फलंदाज निघालेला आहे. विठा विक्टाला विनंती आहे की त्याने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला मॅच स्टार्ट होते, मॅच ऑन होते. अजून फायनलची मॅच खेळायची, त्यामुळे लवकरात लवकर सामना खेळून मोकळा करायचा आपल्याला, कारण की फायनलचा मॅच खेळायची आहे. ती किती ओव्हरची खेळायची आहे ती कमिटी ठरवेल, बघूया. थोडस एक आपण शुभ सन्मान करतो व्यासपीठावरती मान्यवर सन्माननीय भरत नाना गरजी उपस्थित आहे, त्यांचा आपण सन्मान व्यासपीठावरती करतोय. नितीनजी पुरकर जे स्पर्धेचे मुख्य संयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहिलंय आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण हा सन्मान भरत नाना गरत यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. भरतजी गरत जे उपस्थित आहेत व्यासपीठावरती त्यांचा सन्मान व्यासपीठावरती किंवा प्रत्येकाचा सन्मान करणं हे आद्य कर्तव्य आगरी युवा प्रतिष्ठानचा. मॅच स्टार्ट होतोय. मॅचही महत्वाचा 29 टू विन. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. स्ट्रायकर एंडला आहे अरुण आणि कोण? अमोल आणि आकाश. सॉरी अमोल आकाश. अमोल आणि आकाश बघूया. आणि पहिला षटक घेऊन देतो रवी, चांगला अष्टपैलू आणि चांगला गोलंदाज विक्टर्सचा. बघूया आपले संघाटी काय करते तो. 29 धावांचं माफक आव्हान, परंतु जरतरची गोष्ट. आणि हा पुलटा चेंडू आणि षटकार. अमोलला 5 सिकला 5,000. रामा पाटील रामाशेलाच करून याचा अर्थ जरा म्हणजे दोन गोष्टीसाठी त्यांना 5,000 आहेत. एक तर 5 षटकार मारा आणि आपल्याला जो टाइम पाहिजे तो टाइम पण जागा बनवली. बोवांच्या डोक्यावर पहिला षटकार आणि त्यानंतर आलाय दिमागदार चौकार. 4 धावा. दोन ओव्हरला मॅच संपवली तर रामा पाटील यांच्याकडून 2,000 रोख बक्षीस. 2 ओव्हरला मॅच संपवली तर वेगवेगळे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाते. आपण पहिला 5 षटकार ठोकले तर 5,000 रुपयाचा पारितोषिक. आता मात्र 2 षटकामध्ये सामना संपवला तर 2,000 रुपये पारितोषिक दिलं जाणार आहे. कट केला आहे ना जागा बरा फटका निश्चितच आहे, परंतु गली रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. एक धाव घेतली जाईल चेंडूवरती आणि एका धावाने निश्चितच धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 11 वरती पोहोचते, ज्या ठिकाणी 29 धावा चेस करायच्या. 29 धावा करायचे, पण या आगरी स्ट्रायकरनं या स्पर्धेची सुरुवात अशीच केली होती. षटकारानं ज्यावेळेला अमोलनं या आगरी प्रीमियर लीगचा पहिलाच बॉल खेळला होता, षटकार सिक्सर. आता अमोलला पहिला आकाशला पण पहा. आकाशचा फटका मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू चाललाय. बॉन्ड लाईन जवळ फीड केलं जाईल. 2 धावा चेंडूवरती पुन्हा 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचला येतो. 13 वरती जाऊन स्कोर पोहोचलाय. 16 धावा अजूनही करायचे आहेत पहिल्या 4 चेंडूवरती. 13 धावा. 13 धावा आलेले आहेत. 29 धावांचा चेस करत असताना मजबूत चांगली सुरुवात आपल्याला
करून देतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी कल्पेश थोडासा या ठिकाणी फंबॉल होतोय. झेल सुटतोय. शरीराचा भेद घेतल्यानंतर थोडासा दूरवर जातोय चेंडू. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. म्हणजे 2 धावांची धावसंख्येमध्ये वाढ झाल्यानंतर धावसंख्या 15-15 15 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. आणि इथून येणारे आता मात्र 14 धावा फक्त करायचे आहेत येणाऱ्या असाला बिलोजी स्पोर्ट कामाला आपण पण रेडी राहायचं आहे. यानंतर लगेच आपण फायनलच्या दिशेने जाणार आहोत. तर टीम रेडी राहा. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या कारण आता वेळ पाहिजे तेवढा नाहीये कारण 6:27 झालेत. पूर्ण उजेडाचे जर पाहिले तर 20-25 मिनिटं आपल्या जवळ. चला रामा पाटील कडनं एक यांच्याकडे प्राइज आले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. सिक्सर साठी 500 आहेत. चेंडू बाउंड्री की षटकार रामा पाटील नहीं याच करता मैं म्हटलं होतं ना एटीएम में इसीलिए तो एसी होती है नोटों में थोड़ी गर्मी होती है. 21 8 पाहिजे. 8 रन पाहिजे अजून. 8 रन. 18 चेंडू आहे. 8 धावा अजूनही करायच्या. 18 आज जर कुठेतरी त्या बक्षिसा जवळपास या ठिकाणी आग्रे स्ट्रायकर दिसतोय. म्हणजे 2 षटकामध्ये सामना संपला. 2000 रुपये पारितोषिक त्याच्या जवळ बहुतेक पोहोचलेले. स्कीम आहे ना. स्कीम आहे त्यांच्यासाठी. स्कीम दिले 2 ओव्हर मध्ये मॅच संपवा. स्कीम आहे 2000 रुपये. 2000 रुपये 2 ओव्हर मध्ये मॅच संपवता. तर वाईट बॉल आणि वाईट टाकला तर सपोर्ट तिथूनही चाललाय. एक वाईट बॉल स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 धावा फलकावरती. 7 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू बाकी आहेत. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जे सांगता होते. डॉट बॉल. आता काय झालं की अमोल थोडासा फटके आपला इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न करतोय. सन्माननीय विजयजी भोईर जे आगरी समाज कार्यकर्ते आहेत त्यांचंही शुभागमन या मैदानावरती झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आपण या पायावरचा चेंडू आहे. चेंडूला खेळलाय. चेंडू गेलाय सरळ फाईन लेग आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या मधून सीमारेषा पार चौकार. विजयजी भोरी आपल्याला विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती यावं. पायावरचा चेंडू होता. बॅटच्या कडे लागलाय. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. 1 2 3 4 आणि 2 ओव्हर मध्ये हा सामना संपला आहे. आणि 2000 रुपयाचा मानकरी ठरणारा संघ आपण पाहिलं तर आगरी स्ट्रायकर संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा दुसरा संघ आगरी स्ट्रायकर संघ